सगळ्यांना शुभ सकाळ. श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन छान अशा गावाकडच्या व्हिडिओमध्ये. सकाळचं छान असं गावाकडचं वातावरण. सकाळचे वाजलेले आहेत 6:30 आणि धूर केला आहे सगळीकडे. छान असं धूर झालं आहे, धुकं पडल्यासारखं वाटतंय. आणि ह्या झाडाला किती सुंदर अशी फुलं यायला लागलीत. आधी 2-3 यायची, पण आता भरपूर सारी फुलं यायला लागलीत. आभाळ असं एकदम मोकळं झालेलं आहे. दुपारनंतर आभाळ खूप भरून येतं, असं भीती दाखवतं. कारण सगळीकडे उडीद काढायचं काम चालू आहे आमच्या गावाकडे. आमच्या गावाला म्हणजे जे उडीद करतात ना ते ह्याच दिवसात उडीद येतात काढायला, गौरी गणपतीच्या आधी. दोन्ही कामं, गौरी गणपतीची तयारी करायची असते शेतकऱ्याला. अजून म्हणलं तर हे उडीद मूग काढून पावसाच्या आधी करून झाकून ठेवावं लागतं. पण पाऊस काय करतो, गोंधळ करतो. नेमकं काढून हे झालं की पाऊस यायला चालू होतं, त्यामुळं खूप नुकसान होतं. असं असतं उडदाचं. आमचा उडीद थोडासा लेट काढायचा आहे, म्हणजे नंतर गौरी गणपती झाल्यानंतर आमचा उडीद काढायचा आहे. तर काय झालं होतं, थोडंसं बियाला तुरी ठेवल्या होत्या, त्या शिल्लक राहिल्या. त्या इथे तिथे अशा पडत होत्या, म्हणून आत्याने काय केलं, भिजत घातल्या. आणि आता ह्याची बनवायची आहे डाळ. जात्यावरती आत्या डाळ बनवणार. आणि इकडे हरभरा वाळत घातलेला आहे. हरभरा मला मावशीने दिला होता, पण त्याला थोडंसं काय झालं, भुंगे लागले. तुम्हाला माहितीच असतील भुंगे. बरेच दिवस हरभरे ठेवले की लगेचच भुंगे लागतात. बरेच दिवस ठेवलंच नाही, एक महिना झाला मावशीने मला दिले होते. तिच्या रानातले हरभरे, तिने जे रानात हरभरे केले होते ते हरभरे होते. पण त्याची आता मी डाळ करून आणणार आहे बेसनसाठी, किंवा डाळ पुरणपोळीला वगैरे वापरायला. पोळ्या दिवशीचा हा व्हिडिओ आहे. मावशी आली ती माझ्याकडे. तिला जायचं आहे उद्या पुण्याला गौरी गणपतीसाठी. तिचं तळेगावला असतात गौरी गणपती. ती आवलीला राहते, पण तिचं गौरी गणपती सगळं ते पुण्यालाच आहे, म्हणजे तळेगावला. काका म्हणतात की तू आली की इथून लवकर निघत नाही, माझी कामं राहतात. त्यांना पण रानात जाऊन त्यांची एक गाय आहे, तिला बांधून वगैरे मग परत रिटर्न घरी यायचं. आणि तिला घ्यायच्या होत्या मिरची, म्हणजे मिरच्या घ्यायच्या होत्या आमच्याकडच्या, म्हणून ती आलेली होती. पण मिरच्या काही जास्त निघल्या नाहीत, थोड्याशा मिरच्या घेतल्या आणि ती निघालेली आहे. आता गौरी गणपती झाल्यावरच ती येणार. मग जाता जाता मला भेटायला आली होती. आम्ही काय केलं, तिला चहा वगैरे केला. आणि ह्यांनी बघा किती छान असं यांचं सजवायचं काम चालू आहे. आणि ही इकडे बघत बसली त्यांना. गणेशने काय केलं, छान अशी भेंडी चिरली आणि त्याच्या अंगावरती आहे ना वासराच्या आणि कारवडीच्या अंगावर असे केले, छाप दिलेत. शेळ्या समोर आम्ही सोडल्यात, जिथं ती जुनी टॅमॅटो होती त्यात गवत आहे म्हणून शेळ्या तिकडे सोडल्यात. तर आत्याने आतमध्ये धूर केलेला आहे, सगळं झाडून वगैरे घेत आहेत. वरचा जो कचरा आहे, म्हणजे सकाळी कमी होतं म्हणून आत्या काय करतायत, हे करतायत, झाडून घेत आहेत. आणि मी गेले, परत मावशी गेल्यानंतर शेळ्यांकडे. तर हे बघा, एका ठिकाणी उभा राहून खाईल ती शेळ्यांची जात कुठली. तर काय करतात, नुसते पळतायत. बरेच दिवसांनी, म्हणजे जवळजवळ मे महिन्याच्या नंतर, जसा पावसाळा चालू झाला आहे तसं आम्ही शेळ्या मोकळ्या सोडल्या नव्हत्या. त्याच्यानंतर आज पहिल्यांदाच सोडल्यात, त्याच्यामुळे त्यांना थोड्याशा वेड्यासारख्या वागायला लागल्यात. कारण बाजूला आंबे आहेत, त्याच्यामुळे आम्ही दोन्ही बाजूनी थांबलेलो होतो. कारण काय होतं, आंब्याची झाडं जर खाल्ली तर परत ते झाड पुढं फुटत नसतं असं म्हणतात. आणि इकडे मग छान असा धूर केलेला होता. शेळ्यानंतर आतमध्ये आणून हे केल्या, दिवस मावळला. खूप वेळ, 1-2 तास शेळ्यांना हे केलेलं होतं, चारलेलं होतं. मग आत आणून बांधून टाकलं, धूर केला. गायींच्या इथे पण धूर केलेला आहे. गायी छान अशा मस्त हे झाल्यात, चरून आली जनावरं की एकदम अशी शांत असतात. आणि गवत पण आम्ही काय करतो, संध्याकाळी त्यांना गवत पण आम्ही काय करतो, येताना गवत आणलेलं असतं रानातलं कुठलं ना कुठलं, मग ते हे बघा असं खायला द्यायचं. आणि तिकडे आतमध्ये पण म्हटलं ह्यांना थोडंसं टाकावं. नाही तर काय करतात, ते तारेच्या खालून तोंड घालतात. हे बघा, हे जे नेट लावले ह्याच्या खालून ती छोटी छोटी पिल्लं काय करतात, आतमध्ये पूर्ण अर्धे तर बाहेर गेलेले असतात. मग आईनं चुकून पाय वगैरे दिला की गोंधळ होतो. ह्यांना जायचं आहे आतमध्ये, दरवाजा उघडायचा आहे. आणि ह्यांना म्हटलं आधी थोडं खायला टाकून द्यावं, आणि नंतर परत येते बाजूला धूर करावा. संध्याकाळी छान मग असं बनवलेलं होतं, हे भजी बनवलेले होते. दुपारी पण थोडेसे बनवले होते, पण मी काय करते, सगळे भजी एकदम करत नाही, थंड झाल्यावर काय एवढे म्हणजे छान लागत नाहीत, म्हणून दुपारी थोडे बनवले. आणि ह्याच्यामध्ये पिठामध्ये काय काय घातलं आहे, कांदा, मिरची, कोथिंबीर, ओवा, जिरं वगैरे. पुरणपोळी बनवून झाली. पुरणपोळ्या पण मी संध्याकाळी अशा गरमच बनवल्या. गणेशला खायची आहे चपाती, त्याच्यासाठी एक चपाती बनवली आहे. आणि कुरड्या दुपारीच तळून ठेवलेल्या होत्या. मग हे कांदा भजी आमचे गावाकडच्या पद्धतीचे तुम्हाला कसे वाटले हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. हे सोडतायत आणि मी तळतीये. हे बघा, असे तयार झाले आमचे गावाकडच्या पद्धतीचे मस्त असे कांदा भजी. आणि येळण्याची आमटी ठेवलेली आहे चुलीवर गरम करायला. हे बघा, छान मस्त अशी येळण्याची आमटी गरम होती. मग कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. भेटूया पुढच्या एका छान व्हिडिओमध्ये. या सगळ्यांनी जेवायला.